गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री बराच वेळ पाऊस पडल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर आमच्या गावातील घरापासून मी निघालो आणि हा रस्ता आहे लिंबा गावातील पाथरी सोनपेठ रोड. आणि पाथरी सोनपेठ रोड म्हणजे हा आहे 548B. एवढी भयानक अवस्था आहे या रोडची. आणि त्यात आज रात्रभर पाऊस पडल्यामुळं गावामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गोदावरी नदीला अटॅच असणारा जो ब्रिज आहे तिथं पाणी रात्रीपासून होतं. आणि रात्रीपासून आहे. खूप पाऊस झाल्यामुळं लाईट नसल्यामुळं आम्ही काहीच करू शकलो नाही. आम्ही आज सकाळी लवकर 6:30च्या आसपास हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी गोदावरीच्या नदीत जाणारं पाणी आमच्या पुलावरनं, जे की जिल्हा परिषद शाळेचा आणि सोनपेठ पाथरी या रोडवर आहे, सगळे लोक पाणी बघण्यासाठी आले आहेत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की या पुलावर आत्ता पाणी कमी झालं आहे, पण रात्री सकाळी पहाटे 5च्या दरम्यान पाण्याचं तुम्हाला दृश्य दाखवतो. हे बघा, सकाळी हे उजळल्याबरोबर जे पाणी आहे हे किती मोठ्या प्रमाणात होतं हे आपण बघू शकता. कारण एवढं भयानक पाणी केवळ आणि केवळ पावसाचं पाणी आहे. हे बाबळगाव या शिवारातनं हे पाणी या गोदावरी नदीमध्ये जातं. आणि हा आमचा दिसणारा पूल आहे. हे जे आमचे दिसणारे गावातले लोक आहेत, हे मंकाजी शिंदे आहेत, हे राजेभाऊ, हे दोघं जणांनी हे हा व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर हे पाणी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे, हा व्हिडिओ आत्ताही बघितलं तर आपण 500 मीटर एवढं लांबीचा रस्ता त्यांनी पूर्ण घेर घेतलेला आहे. आणि 548B हा रस्ता वारंवार पाण्याखाली जात असतो पावसाळ्यामध्ये. आणि प्रशासनाला माहीत आहे. आज 30 वर्ष झालं हा रस्त्यावरचा ब्रिजचं काम अडकून पडलेलं आहे. आणि रस्ता तर एवढा दलिंदर झालेला आहे की पाऊस आल्यानंतर या रस्त्यावरून जाणं येणंसुद्धा माणसाला कठीण आहे. त्यात हा ब्रिजचं काम होणार आहे असं सतत सांगितलं जात आहे. पण थोडाही पाऊस झाला तर आपण या रस्त्याची अवस्था बघू शकता. आज लोकांच्या शेतातील सोयाबीन, ऊसाचं काही नाही समजा, पण कापूस, सोयाबीन या गोष्टी आज गेलेल्या आहेत. आणि एक जण आमच्या गावातील एक तरुण व्यक्ती तिकडं कोट्यावर दुधाचं कॅन घेऊन येत असताना रस्त्याच्या आतमध्ये आला होता. आणि शासनाला कधी जाग येणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ शेअर करूया, लाईक करूया. आणि लोकांना, आणि कोणी सोनपेठ पाटी या रस्त्यावर येत असेल सध्या तर तुम्ही येऊ नका, कारण की रस्त्यामध्ये पाणी खूप जास्त असल्यामुळं हा रस्ता सध्या बंद झालेला आहे. पुढेही वाणी संगमलाही रस्ता बंद आहे. त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या. लहान मुलांना देखील घेऊन तुम्ही हा रस्ता क्रॉस करू नका. एवढे बेस्ट. थँक्यू. वेल डन. बाय.